मुख्यमंत्री फडणवीस आणि भुजबळ एकाच मंचावर नायगावा सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम। आव्हाडांच्या पत्रकार परिषदेचं पोलिसांनी केलं चित्रीकरण। जितेंद्र आव्हाड यांच्या पत्रकार परिषदेत घुसले स्पेशल ब्रांचचे पोलीस। जालन्यात 10 जानेवारीला जनआक्रोश मोर्चा। संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवण्याची मागणी। मारेकरांना फाशीची शिक्षा द्या, मराठा समाजाची मागणी। मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतलं आळंदीमध्ये माऊलींचं दर्शन। फडणवीसांनी घेतलं माऊलींच्या संजीवन समाधीचं दर्शन। इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त करण्याची वारकऱ्यांची मागणी। लाडकी बहीण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रयत्न करा। उच्च न्यायालयाचे सरकारला आदेश। योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीचे राज्य सरकारला आदेश देण्याची मागणी। दिल्ली सावरकरांच्या नावानं महाविद्यालयाची सुरुवात। नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन। मालवणच्या समुद्रात मोठ्या डॉल्फिनकडून आपल्या मृत पिल्लाला वाचवण्याचे प्रयत्न। पिल्लू पुन्हा जिवंत होईल या आशेनं डॉल्फिननं त्याला पुन्हा पुन्हा पाण्याबाहेर आणलं, पण डॉल्फिनचं पिल्लू जिवंत झालं नाही। यवतमाळ शहरात दत्त चौकातील अतिक्रमित रस्त्यानं घेतला मोकळा श्वास। रस्त्याशेजारील भाजी विक्रेत्यांना मार्केटमध्ये जागा दिल्यानं नागरिकांची वाहतूक कोंडीतूनही सुटका। सेनगाव नगराध्यक्षपदी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याची निवड। मनीषाताई देशमुख बनल्या नगराध्यक्ष। सेनगाव नगरपंचायतीवर महाविकास आघाडीनं वर्चस्व केलं सिद्ध। भिवंडीमध्ये रेझिंग डे निमित्त शाळकरी विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरीचं आयोजन। प्रभात फेरीच्या समारोप प्रसंगी विद्यार्थ्यांनी गिरवले महिला सुरक्षा, सायबर सुरक्षा आणि रस्ता सुरक्षेचे धडे। संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये महापौर भाजपचाच असेल, भाजप नेत्यांचा दावा। महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपची जोरदार तयारी। अप्पर वर्धा कालव्याच्या बाजारानं पिकांची नासाडी। तिवसा तालुक्यातील भांबोरा इथला प्रकार। शेतकरी पिकांच्या नुकसानीमुळे झाले त्रस्त। हिंगोलीमध्ये ग्रामीण भागाच्या शाळांमध्ये लाईटच नाही। शाळांसाठी देण्यात आलेली एलईडी सुद्धा पडली धूळ खात। तर लोकशाही मराठीच्या रियालिटी चेकमध्ये धक्कादायक वास्तव समोर। शाळांमधील कम्प्युटर बंद असल्याचं समोर। केंद्र सरकारच्या रिपोर्टमधून धक्कादायक वास्तव समोर। 53% शाळांमध्ये इंटरनेट सुविधा नाही। बच्चू कडूंनी दिला राजीनामा। दिव्यांग कल्याण अभियान अध्यक्षपदाचा दिला राजीनामा। दिव्यांग मंत्रालयाबाबत सरकारचं धोरण उदासीन असल्याची टीका। नववर्षाची सुरुवात आणि वर्षातील पहिली विनायक चतुर्थीनिमित्त भाविकांची गणपतीपुळ्यात गर्दी। नवीन वर्षात हजारो भाविकांनी गणपतीपुळे मंदिराला दिली भेट। कबुतरांच्या संख्येत 150% वाढ। कबुतरांची विष्ठा आणि पिसे यामुळे अस्थमा आणि श्वसनाचे आजार वाढले। कबुतरांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजनांची गरज। मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तिळाच्या दरात वाढ। तिळाला 11,000 रुपये प्रति क्विंटलचा दर। सणामुळे काही दिवसात दर आणखी वाढण्याची भीती। ठाण्यात टिपटॉप प्लाझा या ठिकाणी बिझनेस जत्रा 2025 आयोजित। कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन। आता चुकूनही जाणार नाही चुकीच्या खात्यामध्ये पैसे। एनईएफटी आणि आरटीजीएस वापरणाऱ्या ग्राहकांसाठी आरबीआयचं मोठं पाऊल। पैसे पाठवताना ग्राहकांना पैसे पाठवणाऱ्या लाभार्थ्याचं नाव पाहता येणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।